वेगवेगळ्या सगळ्या विषयाला चर्चेला कमी वेळ मिळतोय। हा 260चा प्रस्ताव पहिल्या आठवड्यात टाकलेला प्रस्ताव आहे आणि आपण आता अंतिम आठवड्यात पोहोचलेलो आहोत। आम्ही जो 200 विरोधी पक्षाचा जो 260चा प्रस्ताव पाठवला होता, दिलेला होता, त्यात प्रामुख्यानं शेतीशी संबंधित वेगवेगळे विषय याच्यामध्ये मांडलेले होते। मग सततचा पाऊस असेल, नापिकीचा मुद्दा असेल, दुष्काळाचा मुद्दा असेल, कारण वेगवेगळ्या अतिशय परस्पर विरोधी गोष्टी सध्या काही ठिकाणी सातत्यानं निर्माण होत असतात। काही ठिकाणी सततच्या पावसाचा विषय तर काही ठिकाणी नापिकीचा विषय, मग अवकाळी पाऊस आहे, कर्जबाजारीपणा आहे, कृषी विभागाच्या अपुऱ्या सोयी सुविधा आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, शेतकऱ्यांना मिळणारा भाव असेल, बाजारभाव असेल, त्यांच्या पीक मालाला, बी बियाणाचा विषय असेल, खताचा विषय असेल, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेलं नुकसान असेल, विमा असेल, असे जर वेगवेगळे विषय घेतले तर सभापती महोदय, या शेतकऱ्याच्या 5वीलाच दारिद्र्य पुजलेले अशा प्रकारची स्थिती आहे। आणि हे 5वीला पुजलेले असताना या शेतकऱ्याला सरकार कशा पद्धतीनं बघतं, सरकारचा हेतू शेतकऱ्याच्या प्रती किती पॉझिटिव्ह आहे, किती सकारात्मक आहे, हे जर सगळं बघितलं तर शेतकऱ्याला मला असं वाटतं सरकारकडून सुद्धा काही अपेक्षा ठेवाव्या की नाही ठेवाव्या अशा प्रकारचं वागणं सरकारचं या शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे सभापती महोदय। आणि म्हणून या सगळ्या विषयावर बोलत असताना जर आपण बघितलं तर काय स्थिती आहे, सरकार मोठ्या घोषणा करते सभापती महोदय की शेतकऱ्याला एवढी मदत केली, एवढे 1000 कोटी रुपये दिले, तेवढे 1000 कोटी रुपये दिले। मग एवढे 1000 कोटी रुपये दिले, तेवढे 1000 कोटी रुपये दिले तरी शेतकरी आत्महत्या का करतो हा प्रश्नच आहे। परंतु शेतकऱ्यांनी हे 1000 कोटी, जेवढे हजारो कोटी रुपये दिले का नाही दिले, हा सुद्धा संशोधनाचा मुद्दा आहे सभापती महोदय। आज जर बघितलं आपण, शासनाने निश्चित काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण जर आपण बघितलं शेतकऱ्याने जेवढे घोषणा सरकारने केली, माझ्या मते माझ्याकडे जी आकडेवारी आलेली वेगवेगळ्या विभागाकडून, त्याचा जर हिशोब लावला तर अजून 10,022 कोटी 64 लाख रुपये शेतकऱ्यांचे शेतपिकाच्या नुकसानीपोटी तर 5,975 कोटी कर्जमुक्त करण्यापोटी एवढे सरकारला देणं आहे। आता याचा तपशिली मी काही ठिकाणी देऊ शकतो, काही रक्कम देतात हे निश्चित आहे, परंतु ते संथ गतीने देत आहेत। तसं खरीप हंगामाचं दुष्काळ अनुदान संथ गतीने काम चालू आहे, अवकाळी पावसाचं संथ गतीने चालू आहे। मार्च ते मे 2003 मध्ये जो अवेळी पाऊस झाला, माझ्याकडे जी आकडेवारी आहे, एखादं कमी जास्त असू शकतं, कृषी मंत्री तपासतील, 551 कोटी रुपये देणं बाकी आहे। जून ते ऑक्टोबर 2023 अतिवृष्टी व पूर 1276 कोटी रुपये देणं बाकी आहे। नोव्हेंबर ते डिसेंबर अवेळी पाऊस 2279 कोटी रुपये देणं बाकी आहे। जानेवारी ते फेब्रुवारी 2024 वादळी वारे, गारपीट झाली, घोषणा तर झाली, पण अजून 328 कोटी रुपये देणं बाकी आहे। आणि मार्च एप्रिल मध्ये पुन्हा वादळी वारे झालं होतं, याचे सुद्धा जवळपास 329 कोटी रुपये देणं बाकी सभापती महोदय। सभापती महोदय, पीक विमा योजनेचे खरीपाचे मागच्या अजून 757 कोटी रुपये देणं बाकी आहे। रब्बीचे सुद्धा अजून 72 कोटी रुपये देणं बाकी आहे।
आणि सरकारने घोषणा केली होती नमो शेतकरी महासन्मान निधी, जो केंद्राचा हप्ता येतो त्याच्या बरोबरीनंच द्यायचं कबूल केलं होतं. परंतु मला असं वाटतं आचारसंहिता किंवा आता पुरवणी मागण्यात ते नमो शेतकरी अनुदान दिलं जाईल, परंतु हे मान्य केलं पाहिजे की केंद्राच्या हप्त्याबरोबर राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी मिळालेला नाही. सभापती महोदय, वेगवेगळ्या विषयाचं जर केलं, मग प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असतील, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना असेल, अटल भूजल असेल, या सगळ्या ज्या योजना आहे या सगळ्या जर बघितलं तर शेतकऱ्याला मला असं वाटतं या ठिकाणी न्याय मिळत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. मग सरकार हे जे अनुदान देतं याविषयी जे बोलत असतं, माझं त्या संदर्भातच असं म्हणणं आहे की मी हे सुस्पष्टपणे रेकॉर्डवर ठेवलेलं की एवढं या सगळ्या विषयाचं अनुदान अजून देणं सरकारचं सभापती महोदय देणं बाकी आहे. सभापती महोदय, मी नमो शेतकरी महासन्मान निधीविषयी बोललो. आज सरकार या सगळ्या विषयात बोलत असताना शेतमालाला हमीभाव न मिळणं, बियाणं आणि खतं याच्या दरामध्ये झालेली प्रचंड वाढ, हा सुद्धा सभापती महोदय एक अतिशय महत्वाचा विषय आहे. आज कोणत्याही पिकाला भाव हा शाश्वत नाही आहे. आज काय भाव मिळेल, उद्या काय भाव मिळेल, याची स्थिती आज निश्चित नाही आहे. जसं तुरीचं परवा विषय चर्चा झाला आपल्या सभागृहामध्ये, तुरीला सरकारने हमी भाव 7,000 रुपये, बाजारामध्ये 12-12,500 रुपये. मग त्याचं जे सगळं केंद्राने जे निर्देश दिलेले तसा हमी भाव सरकार घोषित करतच नाही. आणि म्हणून सोयाबीन विषय असेल, कापसा विषय असेल, या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर आज शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा हमी भाव नसल्यामुळं, परवाच्या दिवशी एक संभाजीनगरामध्ये एका बांधावर गेला असताना एका शेतकऱ्याने 1500 कोटी रुपयाची त्याच्या घरच्या मंडळीने म्हणजे पत्नीने सांगितलं की 1500 रुपये मिळतात, हे मिळाले नाही तरी चालेल, आमच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे, ही मागणी त्यांनी मांडलेली सभापती महोदय. परंतु आज हा हमी भाव सरकार जे जाहीर करतं, मला असं वाटतं हमी भाव शेतकऱ्यांना कधीही परवडत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि मग हे हमी भाव पडत नसताना सरकारचं धोरण काय? आज सूर्यफूल आणि मोहरीचे 3 लाख टन तेल आयात शुल्क न देता आणण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात सर्व खाद्यतेलाचे बाजारभाव कमी झाले सभापती महोदय. आज MSP वॉर्ड इलेक्शनच्या वेळेस जास्त होती, आता ती पुन्हा कमी झालेली सभापती महोदय. आज सोयाबीन उत्पादकांची स्थिती काय, बी बियाणाचा सोयाबीनचा भाव काय, सोयाबीनला भाव काय जर बघितलं सभापती महोदय, प्रचंड प्रमाणात विषमता या सगळ्या विषयामध्ये आताच्या घडीला आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची ही परिस्थिती जर आपण बघितली तर सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं आयात निर्यात धोरण जाहीर करतं. हे आयात निर्यात धोरण सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच सभापती महोदय नाहीये. आज जर शेतकऱ्याचं खताचे भाव बघितले, बी बियाण्याचे भाव बघितले, तर मला असं वाटतं चढ्या दरानं बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बी बियाणे विकले जातात. कृषी विभाग निश्चित काही ठिकाणी कारवाई करतो सभापती महोदय, करतो, परंतु ही कारवाई अतिशय तुटपुंजी आहे. अरे आरोपी पकडले जातच नाही, जिथे आरोपी पकडले जातात नंतर तिथले लोक म्हणजे व्यापारी हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास देतात. अशा प्रकारच्या घटना मागच्या काळामध्ये सभापती महोदय घडलेल्या आहे. आणि म्हणून हा बी बियाणे असेल, खत असेल, याचे भाव गगनाला भिडलेले आहे. याच्यावर सरकार कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही. सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेली, पण कुठं उत्पन्न दुप्पट झालं? उत्पन्न दुप्पट झालं तरी त्याला भाव मिळतो का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. उत्पन्न दुप्पट एखाद्या ठिकाणी झालं असेल, परंतु हे विकायचं कुठं, घेणार कोण, पैसे कसे मिळणार,
कारण मागच्या वर्षी तर कापूस घरामध्ये कित्येक दिवस लोकांनी भरून ठेवलेला होता वेगवेगळ्या पद्धतीनं भाव येण्याच्या अपेक्षेनं, परंतु असे भाव शेतकऱ्यांना कधीच मिळालेले नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं करण्याची घोषणा सरकार करतं, कोणत्या आधारावर करतं मला माहिती नाही, परंतु कुठेही अशा पद्धतीनं भाव दुपटीनं झाल्याचं कुठेही सभापती महोदय आढळलेलं नाही. मागच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती होती. दुष्काळाची स्थिती असताना 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला सभापती महोदय, परंतु हा 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असताना जवळपास 1021 महसुली मंडळामध्ये सुद्धा दुष्काळ सदृश्य परिस्थिती सरकारने जाहीर केलेली होती. आणि असंही सांगितलं होतं की या सगळ्या 1021 मंडळाला सुद्धा आपण ज्या दुष्काळग्रस्त भागाला आपण सवलती देतो अशा पद्धतीनं सभापती महोदय आपण सवलती देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती. परंतु अजून ज्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला त्यांनाच पूर्णपणे मग विद्यार्थ्यांची फीस असेल, फीस माफीचं धोरण जाहीर झालं, पण अजून ती फीस त्या महाविद्यालयाला, त्या शाळेला, महाविद्यालयाला, विद्यापीठाला अजून सुद्धा सरकारने दिलेली नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जशा पद्धतीनं आधार द्यायला पाहिजे तसा आधार या सरकारने सभापती महोदय मुळीच दिलेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे, परंतु सरकार असा आधार न देता शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं पिळवणूक होईल अशाच पद्धतीचं काम सरकारने मागच्या काळात केलेलं आहे. सभापती महोदय, आपल्या राज्याने 1 रुपयात पीक विमा हे चांगली घोषणा केली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग वाढला. पण आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना याचा किती फायदा झाला याची सुद्धा आपण पाहणी, याचे सुद्धा आपण अभ्यास करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आज निश्चित या मागच्या वर्षीच्या काळात 1,69,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. याच्यामध्ये शासनाने प्रीमियम म्हणून कंपन्यांना 8,015 कोटी रुपये अदा केले. पण अदा केले असताना मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं. काही ठिकाणी 75 रुपये आता सांभाळणार घडली, पण आता त्याला कृषी मंत्री सांगतील, कारण एखाद वेळेस अग्रिम असेल, पूर्ण काय 75 रुपये येत नाही. कसं आलं मला माहिती नाही, पण 75 येऊच शकत नाही हे सत्य आहे. परंतु सभापती महोदय, अशा पद्धतीनं विमा कंपन्या काम करत असताना मराठवाड्यातला हिंगोली जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. या पीक विमा वेगवेगळ्या ठिकाणी अपील करतात, राज्याकडं, केंद्राकडं. निश्चित राज्याने याच्याविषयी या पीक विमा कंपन्यांच्या विरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं पीक विमा देण्यासाठी राज्याला अपयश आलेलं आहे. त्या जिल्ह्यातील शेतकरी या पीक विम्यापासून सभापती महोदय आजही वंचित आहे. सभापती महोदय, मी आता सांगितलं की 757 कोटी रुपये पंतप्रधान पीक योजनेचे अजून देणं बाकी आहे राज्यामध्ये. या राज्यामध्ये एवढी रक्कम अजून देणं बाकी असताना वेगवेगळ्या कंपन्या ज्या पद्धतीनं काम करतात याची आकडेवारी सभापती महोदय माझ्याकडे. नुकसान भरपाई कशा पद्धतीनं, भारतीय कृषी विमा कंपनी ही सरकारी कंपनी आहे, म्हणून किमान 70% शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची टक्केवारी या कंपनी माध्यमातून मिळालेली. सभापती महोदय, दुसऱ्या कंपन्या जर बघितल्या मग चोलामंडलम, HDFC, ICICI, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स, SBI, युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल, सोम्पो या सगळ्यांचे जर आकडे बघितले सभापती महोदय, तर चोलामंडलमने 47% नुकसान भरपाईची टक्केवारी 47%, HDFCची 52%, ICICIची 50%, ओरिएंटल इन्शुरन्सची 50%, रिलायन्सची फक्त 31% सभापती, फक्त 31%. SBIची चांगली 83%, युनायटेड इंडियाची 66%, युनिव्हर्सल सोम्पोची 51%. एकूण ऍव्हरेज बघितलं तर 54% शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं विमा हप्त्याच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळालेली आहे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, अशा पद्धतीनं या कंपन्या कशा पद्धतीनं नफा लाटण्यासाठी काम करतात, वाटतं सरकारने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये आपल्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकऱ्यांना मदत करणारी योजना होती,
तेव्हा आपले मुंडे साहेबांच्या आधी अब्दुल सत्तार साहेबच्या खात्याचे मंत्री होते. ही योजना असताना विमा कंपन्यांच्या दारात आपल्याला जावं लागायचं. सभापती महोदय, सरकारने मागच्या वर्षी चांगला निर्णय घेतला की सरकारनेच या योजनेची अंमलबजावणी करायची आणि त्याच्यामुळे आपला तहसीलदार, आपला कृषी अधिकारी आणि पोलीस यांनी तिघांनी ठरवलं तर ताबडतोब मदत मिळती. मला असं वाटतं त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना झाला. सरकार त्याच्यामध्ये कोणती कमतरता करत नाही, ही सत्यता. याच्याविषयी सरकारचं मला वाटतं अभिनंदन करायला काहीच हरकत नाही, कारण ही गोपीनाथ मुंडेंची जी अपघात विमा योजना आहे, चांगल्या विमा काढला त्याच्यातून. मी हे का सांगतोय की विमा कंपनी बाजूला हटवल्यानंतर कशा पद्धतीनं फायदा होतो हा मुद्दा माझा या विषयातला आहे. आणि म्हणून सरकारने याच्याविषयी मला असं वाटतं बीड पॅटर्न आपण जे म्हणतो त्याच्यामुळे निश्चित थोडंसं कंट्रोल आलं, पण तो विमा कंपन्यांनी निव्वळ नफाखोरीकडे कशा पद्धतीनं जातंय वाटतं याचं उदाहरण या सगळ्या विषयातून आपल्याला सभापती महोदय दिलं जात पाहिलं पाहिजे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कर्जमाफीच्या योजना जाहीर झालेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं. मग आधीची योजना असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची योजना असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंची योजना असेल, अजूनही या विषयातले कित्येक लोकांना कर्जमाफी करणं सभापती महोदय काही प्रमाणात चांगल्या पद्धतीनं बाकी आहे. याच्याकडे सुद्धा मी सरकारचं लक्ष वेध इच्छितो. उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार असताना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केलेली होती. निश्चित प्रोत्साहन अनुदान दिलं, पण अजूनही पूर्णपणे 100% लोकांना हे प्रोत्साहन अनुदान सरकारने दिलं नाही. वाटतं सरकार राहिलेल्या लोकांविषयी निश्चित येणाऱ्या काळामध्ये विचार करेल असं मला वाटतं. सभापती महोदय, मी अवकाळी पावसाचा मुद्दा आधीच मांडला. याची नुकसान भरपाई देणं अजून बाकी आहे. मी फार डिटेलमध्ये बोलत बसत नाही, परंतु मला असं वाटतं कुठली कुठली बाकी आहे कृषी मंत्र्यांना चांगल्या पद्धतीनं याचं ज्ञान आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या सवलती ताबडतोब सरकारने द्याव्यात अशा प्रकारची भूमिका मी व्यक्त करतो. सभापती महोदय, आपल्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मागच्या काळात ठरत आहे कांदा. कांद्याचं धोरण जे सरकारने घेतलेलं हे कांद्याचं धोरण प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. सभापती महोदय, कांद्याच्या बाबतीत गुजरातच्या कांद्याला निर्यात परवानगी दिली जाते, महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली जात नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या कांद्याला परवानगी दिली तेव्हा निर्यात शुल्काचं काय काय सरकारने केलं मला वाटतं त्याचं आपल्याला डिटेल्स माहिती आहे. म्हणून या शेतकऱ्यांनी करायचं काय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी करायचं काय, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या कांदा नंतर कांद्याचं अनुदान जाहीर केलं, अजूनही काही जणांचं देणं बाकी आहे. मग सरकारचं या कांद्याच्या विषयीचं जर धोरण बघितलं तर मला वाटतं हे दरसोड वृत्तीचं धोरण आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणारं धोरण. सभापती महोदय, आज ज्या पद्धतीनं कांद्याची आयात आणि निर्यातीचं धोरण आहे, मागच्या काळामध्ये सरकारने काही निर्यात लागू केली, परंतु याला किमान निर्यात या नावाखाली मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पावबंद करण्याचा प्रयत्न सभापती महोदय झालेला आहे. आणि म्हणून कांद्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण, काही ठिकाणी कांदा 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये किलो, तर काही ठिकाणी 50 रुपये किलो कांदा विकला जात होता. सभापती महोदय, आणि याच्यामुळे सरकारने याच्यामुळे जर लक्ष दिलं नीट तर मला असं वाटतं शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, ग्राहकांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. परंतु याच्यात ना शेतकऱ्यांचा फायदा होत ना ग्राहकांचा फायदा होत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचा फायदा होत गेलेला आहे. आणि म्हणून याच्यात शेतकरी किंवा ग्राहक या दोघांचा फायदा कशा पद्धतीनं होईल याच्याविषयी येणाऱ्या काळामध्ये सरकारने विचार करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये बोलत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेस नांदेडला जाऊन सांगितलं की आम्ही हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू. सभापती महोदय, आत्महत्या मुक्त महाराष्ट्र झाला का? आज या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जर स्थिती बघितली तर सभापती महोदय अतिशय दयनीय आहे. या शेतकऱ्यांची सगळी स्थिती बघितली तर अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्यांची. सभापती महोदय, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे सभापती महोदय, या जर आत्महत्येचा आकडा बघितला तर मला असं वाटतं दररोज 8 ते 9 आत्महत्या हे सरकार आल्यापासून 1 जुलैपासून आतापर्यंत घडलेल्या आहे. सभापती महोदय, जवळपास 8-8.5 हजार आत्महत्या या ठिकाणी महाराष्ट्रात 1 जुलैपासून झालेल्या आहे. सभापती महोदय,
याचं जर ऍव्हरेज काढलं हे सरकार आल्यापासून तर मला असं वाटतं दररोज 8 ते 9 आत्महत्या घडल्या. सभापती महोदय, मी एक उदाहरण आपल्या माध्यमातून माननीय कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. एक पिंपळखुटा गाव आहे संभाजी, माझ्याकडे तर असे 25 उदाहरण, परंतु एक उदाहरण मी देतो. पिंपळखुटा गाव आहे संभाजीनगर तालुक्यामध्ये. या गावामध्ये एक विठ्ठल नामदेव दाभाडे नावाचा शेतकरी, या शेतकऱ्याने बँकेमध्ये 9.5 लाख रुपये कर्ज मागितलेलं आणि बँक मॅनेजरने 9.5, चांगला शेतकरी होता, 9.5 लाख कर्ज मागतो म्हणजे चांगला, डाळिंबाची शेती होती त्याची. बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी कर्ज मागितलं, बँकेने कर्ज द्यायचं कबूल केलं सभापती महोदय, 9.5 लाख रुपये. आणि या शेतकऱ्याला काही मालमत्ता मॉर्गेज करायला सांगितलं. त्यांनी ती मॉर्गेज सुद्धा केली आणि मॉर्गेज केल्यानंतर आता ज्या अर्थी कर्ज मंजूर झालं त्याच अर्थी मॉर्गेज केलं जातं. मॉर्गेज केल्यानंतर 4 महिन्यानं त्या बँक मॅनेजर, तिथं शिंदे नावाचा एक बँक मॅनेजर आहे, त्यांनी मान्य मुंडे साहेब 1 लाख रुपयाची मागणी त्या शेतकऱ्याकडे केली आणि 1 लाख रुपये दिले तर 9.5 लाख कर्ज डिस्बर्स करतो अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं. आता आणि त्यांनी खोटं दिलं, माझ्याकडे त्याच्या सिबिलची कॉपी सुद्धा आहे. आता आपण सरकार सांगतं की सिबिल तपासलं जात नाही, सिबिलची गरज नाही, परंतु सिबिलची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे मान्य धनंजयजी मुंडे साहेब. की सिबिल तपासलं आणि जे सिबिल त्याचं चांगलं असूनही ते कमी असं सांगितलं गेलं आणि ते जर कमी असल्यामुळं तुला 1 लाख रुपये दिले तर कर्ज मंजूर करतो असं सांगितलं. या शेतकऱ्यानं दुसऱ्या दिवशी सभापती महोदय आत्महत्या केली. या शेतकऱ्यांना आत्महत्या केली फक्त बँक मॅनेजरच्या अशा वृत्तीमुळं. आता त्या बँक मॅनेजरला सरकार तर म्हणतं सिबिल सक्तीचं केलं जात नाही, सिबिल सक्तीचं केलं जात नाही. अशा प्रकारे जर बँक सरकार बोलतं, अशा अधिकारावर कारवाई करणार अशा प्रकारे जर सरकार सांगतं तर मला वाटतं अशा अधिकाऱ्यावर आपण कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना सिबिल सक्तीचं करणारं, खोटं सांगणारं असे जर अधिकारी असेल, मी आणखी सांगतो की एखादा बाहेरचा असतं तर मी तेही समजलं असतो. आपल्या जिथला शिंदे नावाचा अधिकारी आणि अशा पद्धतीनं जर एका शेतकऱ्याला अशा पद्धतीनं करत असेल तर या शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सभापती महोदय आत्महत्या केली. अजून हा अधिकारी लापता आहे, अजूनही पोलिसांना सापडत नाही. मी त्या विषयात जात नाही, परंतु मला असं वाटतं आत्महत्या होत असताना याला कारणीभूत घटक मी आपल्याला सांगतो सभापती महोदय. आणि म्हणून जवळपास 6,000-6.25 हजार आत्महत्या झालेल्या असताना याचे जर कारण घेतले सभापती महोदय तर असे छोटे छोटे कारण आपल्याकडे हे पाहिजे. सिबिलची कॉपी माझ्याकडे 781 सिबिल त्याचं आहे, म्हणजे 730 पाहिजे होतं तर याचं 781 असून सुद्धा बँक मॅनेजरने अशा पद्धतीनं या शेतकऱ्याची फसवणूक, अडवणूक सभापती महोदय केलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्रास शेतकऱ्याला जर अधिकारी देत असतील तर मला वाटतं याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे, याच्याकडे सरकारने सिरियसली लक्ष देण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. या सगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, सत्ताधारी पक्षाचा सुद्धा प्रस्ताव आहे, वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. काय काय केलं ते सांगितलेलं आहे. जर काय काय केलं हे सांगितलं असेल तर या सरकारचं मला असं वाटतं जे प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षानं म्हटलेलं आहे काय काय केलं असं सांगायचं तर मला वाटतं अतिशय खोट्या गोष्टीचा उल्लेख या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावामध्ये सुद्धा सभापती महोदय केलेला आहे. वेगवेगळ्या विषय जर केलं, कांद्याला योग्य भाव मिळाला सांगितलं, कांद्याचे अधिकार ठरवण्याचे अधिकार केंद्राच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाला दिलेले, कांद्याचे अधिकार ग्राहक संरक्षण मंत्रालयाला दिलेले असताना आपल्या महाराष्ट्रातच वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं भाव आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव या कांद्याचे या केंद्राच्या या योजनेच्या मार्फत आलेले सभापती महोदय. या सगळ्या विषयात जर बघितलं, सोयाबीनचं जर बघितलं तर सोयाबीनचे बियाण्याचे दर दुप्पट झालेले सभापती महोदय. आणि हे सगळं करत असताना सत्ताधारी पक्षांनी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप म्हटलेलं आहे. सौर ऊर्जा पंप इथं कृषी मंत्री यांनी सांगावं छातीवर हात ठेवून की मागेल त्याला सौर ऊर्जेचा पंप इमिजिएट मिळतो का? आज लोकांना आवश्यकता आहे, लोक सौर ऊर्जेकडे वळत आहेत, परंतु सरकार यांना सौर ऊर्जेचा पंप देऊ शकत नाही.
अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, या महावितरणच्या माध्यमातून सुद्धा आपण सरकारने योजना जाहीर केली, परंतु आज वीज बिल एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना मागच्या थकबाकीचं काय, हा माझा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना वीज किती वेळ मिळते, हा एक प्रश्न आहे. ठिकठिकाणी तुझ्या ठिबक अनुदानाचा विषय ठिकठिकाणी सभापती महोदय. आज फळबागांचं वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याला इन्शुरन्स कशा पद्धतीनं, त्याचा विषय सभापती महोदय. आणि ज्या पद्धतीनं गुजरात आणि मध्य प्रदेश मधून ज्या पद्धतीनं बोगस बियाणं, बोगस खतं आपल्याकडे येत आहेत, वाटतं मंत्री महोदय मागच्या मंत्र्यांनी थोडे वेगळे प्रताप केले होते, आपण तशा प्रतापात जात नाही. परंतु मला असं वाटतं विशेषतः गुजरात आणि मध्य प्रदेश मधून येणारे बोगस बियाणं याच्याकडं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. कारण ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जे येत आहे बोगस बियाणं, हे शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन संपवण्याचं काम सभापती महोदय करत असतं. मागील त्याला शेततळे हा ही योजना आहे, पण मागील त्याला शेततळ्यामध्ये मी मागे मागणी केली होती सभापती महोदय, कमी अनुदान देण्यापेक्षा 100 जणांना कमी अनुदानापेक्षा 25 जणांना पूर्ण अनुदान दिलं तर मला असं वाटतं ते शेतकरी समाधानी होतील. आज मी शेततळे गेल्यावर मला फट्ट्याला वेगळा पैसे द्यावे लागतात, कुंपणाला वेगळे द्यावे लागतात, त्याच्यावर जीएसटी मोठ्या प्रमाणावर लागतो आणि त्याच्यात होत काही नाही. आणि म्हणून मी वारंवार सरकारला, ठीक आहे जे बजेट असेल ते, परंतु त्याच्यामध्ये 100 जणांना देण्यापेक्षा 25 जणांना जर शेततळ दिलं तर मला वाटतं त्याचा एक चांगला फायदा होत असतो. संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीनं गंगापूर, संभाजीनगर तालुक्यामध्ये शेततळ्याची चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवली गेली आणि याच्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. सौर ऊर्जा आणि शेततळ असं कॉम्बिनेशन करून अनेक गावामध्ये परिवर्तन मागच्या काळात झालेलं आहे. मला वाटतं तसं परिवर्तन येणाऱ्या काळात सुद्धा होऊ शकतं. परंतु सरकार एकीकडे योजना तर देतं, योजनेच्या घोषणा तर करतं, परंतु प्रत्यक्षात 100% या योजना शेतकऱ्यांना मिळत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, एक वीज अटकाव केंद्र आहे, मान्य मंत्री महोदय इथं आहेत. वीज अटकाव यंत्राची कमतरता आपल्याकडे सगळीकडे आहे. आज जर हे वीज अटकाव केंद्र जर बघितलं, बीडमध्ये 300, नांदेडमध्ये 79 आहे, तर बाकीच्या मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यात एक आकडी सुद्धा नाही आहे. आणि म्हणजे वीज अटकाव केंद्र, कारण याच्यामुळे मागच्या काळामध्ये 149 मृत्यू झालेले सभापती महोदय. जर वीज अटकाव यंत्र जर सगळीकडे लावले मोठ्या प्रमाणात तर मला वाटतं हे जे वीज पडून मृत्यूचे प्रमाण हे कमी होऊ शकतात. हे आपल्या सगळीकडे मोठ्या प्रमाणावर लागण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळात मराठवाड्यात आत्ता या वर्षी 1 जून पासून जवळपास 20 मृत्यू झाले आणि 339 जनावरांचा जीव गेलेला याच्यामुळे. त्यामुळे हे वीज अटकाव यंत्र आपल्याकडं लावण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, जायकवाडी येथील बंद भूकंप मापक यंत्र आहे. आजच आत्ताच सकाळी बातम्या आल्या, हिंगोली, नांदेड, परभणीकडे भूकंप होतोय का अशी प्रकारची भीती जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु जायकवाडी येथील भूकंप मापक यंत्र मागच्या कित्येक दिवसानं बंद आहे. वाटतं ते सुद्धा सुरू करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मी बियाणाचा विषय सांगितला की आजकाल बियाणं गावातला एखादा छोटा दुकानदार निश्चित दर जास्त घेतो, परंतु सभापती महोदय हे दर देत असताना डीलरच मोठ्या प्रमाणावर कमिशन घेतो आणि या खालच्या दुकानदाराला देतो. मला वाटतं याच्यामध्ये सिस्टीम मध्ये काहीतरी सुधार आणण्याची आवश्यकता आहे. कित्येक रासायनिक खतं कंपनी करताना युरिया खतासोबत नॅनो युरिया घेणं बंधनकारक करतात सभापती महोदय, आपल्याला याची माहिती आहे. कित्येक कंपनी खतामध्ये वेगवेगळे गवताचे बियाणं सुद्धा गोणीत मिक्स करून देतात सभापती महोदय, की जेणेकरून गवत जास्त यावं आणि खत सुद्धा जास्त लागावं. अशा प्रकारची सुद्धा भूमिका काही ठिकाणी काही कंपन्या करतात. मला वाटतं शेतकऱ्यांसाठी हे अतिशय मारक आहे सभापती महोदय. सभापती महोदय, या सगळ्या विषयात उल्लेख करत असताना निश्चित या कृषी खात्यामध्ये मागच्या काळात काही गोष्टी सुद्धा समोर आल्या. गोण्यांच्या खरेदीमध्ये जे गोण्या आहेत त्या गोण्याच्या खरेदीमध्ये प्रचंड प्रमाणात अनागोंदी झाल्याच्या बातम्या मागच्या काळामध्ये आल्या आणि त्याच्यामुळे काही अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा झाल्या. 400 रुपयाला मिळणारी गोणी 1250 रुपयाने खरेदी करण्याबाबत एकूण 6,12,000 गोण्याची खरेदी करण्याचा आदेश यंत्रमाग महामंडळाला देण्यात आले आहे. म्हणजे जवळपास 52.53 कोटी रुपये सरकारचे नुकसान याच्यात झालेले. मला वाटतं निश्चित
मंत्री महोदय या विषयाची चौकशी करतील, संबंधितावर कारवाई करतील सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं एक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च करण्याची आवश्यकता असताना अशा पद्धतीनं चढ्या भावानं जर काही गोष्टी होत असेल तर मला असं वाटतं त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, अशा पद्धतीने जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर आज ही शेतकऱ्यांची परिस्थिती जर बघितली तर मला असं वाटतं आपण विचार करण्याची वेळ आली. सभापती महोदय, आज शेतमालाला भाव नाही अशा प्रकारची स्थिती आहे. शेतमालाला भाव नसताना शेतकऱ्याला चढ्या दरानं मोठे मोठे खत बी बियाणे घ्यावे लागतात अशा प्रकारची स्थिती आहे. आज शेतकऱ्याला आई जेव घालेना आणि बाप भीक मागू देणं अशा प्रकारची स्थिती आहे. सरकार याच्याकडे कोणतंही लक्ष द्यायला तयार नाही. सभापती महोदय, सरकारने या सगळ्या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज शेतकऱ्याच्या डोक्यावर मोठं कर्ज आहे. बँकांना किती मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायला सांगितलं याचा सरकार आढावा घेतं का? डीसीसी बँका कर्ज देतात, परंतु ह्या नॅशनलाइज बँका या शेतकऱ्याला कर्ज देताना उपकाराची भावना ठेवतात. आताही जर आपण तपासलं तर मला वाटतं 30-35% वर नॅशनलाइज बँकेने कर्ज दिलं. डीसीसी बँका 100% देतात, परंतु ह्या बँका व्यावसायिक बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना मला वाटतं मागे पुढे बघतात. एकीकडे मोठ्या मोठ्या उद्योजकांचं कर्ज सरकार माफ करतं, हजारो कोटी रुपयांचं उद्योजकांचं सरकार राईट ऑफ करतं, परंतु या शेतकऱ्याला साधं कर्ज लाख 2-2 लाख रुपयाचं देण्यासाठी सुद्धा बँका 17 चक्राला मारायला लावतात. सभापती महोदय, आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये सरकार खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या घोषणा करतोय, सरकार कोट्यवधी रुपये दिल्याच्या बाता करतोय, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे लवकर पोहोचत नाही, पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. वर्ष या सगळ्या गोष्टीला लागतं. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. या राज्याचा जर विचार केला तर कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, याची परिस्थिती जर बघितली, आज सोयाबीनचे भाव कशा पद्धतीने झालेले, कापसाचे भाव कशा पद्धतीने, सरकारने आता घोषणा केली बजेटमध्ये की आम्ही एवढं या सगळ्या कापूस असेल, सोयाबीन असेल एवढं अनुदान देणार, परंतु मला असं वाटतं कृषी मंत्री सुद्धा शेतकरी आहेत, त्यांना पर एकरी कशा पद्धतीनं बियाण्याला खर्च येतो, खत किती लागतं, रोजंदारी मजुरी किती लागतं, या सगळ्या गोष्टीची चांगल्या पद्धतीनं सभापती जाणीव आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयी सरकारची जर भूमिका भेटली तर या शेतकऱ्याला न्याय देण्याची कुठंच नाही. आज या शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडं, अशा प्रकारची स्थिती आहे. सरकारला नापिकीला सामोरं जावं लागतं, अतिवृष्टीला सामोरं जावं लागतं, दुष्काळाला सामोरं जावं लागतं. सरकारने मोठ्या योजना जाहीर केल्या, जलयुक्त शिवार जाहीर केलं, पण आज जवळपास 3-4 हजार टँकर या महाराष्ट्रात लावावं लागले. जलयुक्त शिवार 2 कोट्यवधी रुपये सरकार खर्च करतं. जमिनीची पाण्याची पातळी वाढली का? तर नाही वाढलेली. सभापती महोदय, मग हा पैसा गेला कुठं? अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्याला आता ठीक आहे आज पाऊस पडतोय, पण महिन्या 2 महिन्यांना 3 महिन्यांना शेतकऱ्याला पिण्याला पाणी नसतं तर शेतीला तर कुठून आणणार? अशा प्रकारची स्थिती आहे. आणि मग या सगळ्या स्थितीमध्ये सरकार या शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे. आत्महत्येकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. दररोज शेतकरी आत्महत्या करतात मोठ्या प्रमाणात, परंतु या आत्महत्येकडे सरकार संवेदनशीलपणे बघत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि मग शेतमालाला भाव नाही, इकडे शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागतात. या स्थितीमध्ये हे सरकार डोळे लावून बसलेले. सभापती महोदय, या सरकारला शेतकऱ्याचा टाऊ ऐकू येत नाही. सभापती महोदय, हा शेतकरी खऱ्या अर्थानं बळीराजा आहे. आज बळीराजा राहिलेला नाही, कारण सरकारचं धोरण याला कारणीभूत आहे. मग केंद्र सरकारचं धोरण असेल, राज्य सरकारचं धोरण असेल, हे सगळे धोरण जर बघितले या बळीराजाचं अंगठ मोडणारं धोरण आहे. सरकारचं प्रेम या शेतकऱ्यावरचं पुतना मावशीचं आहे. सभापती महोदय, सरकारचं प्रेम खऱ्या आईचं नाही आहे तर पुतना मावशीचं आहे. आणि म्हणून 260च्या माध्यमातून अशा पद्धतीने सरकारच्या या धोरणाला मी विरोध व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सरकार या शेतकऱ्याला न्याय देणार का, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मार्फत करतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती महोदय. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम शिंदे साहेब, आपलं नाव आहे, या प्रस्तावावर बोलायचं आपल्याला. नाव होतं आपलं जानकर साहेब, सन्माननीय सदस्य महादेव जानकर साहेब. सभापती महोदय, दिल्लीत 260च्या प्रस्तावावर प्रवीण दरेकर साहेबांनी जी हे मांडलेलं आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे. आताच विरोधी पक्ष नेत्यांनी बोललो, या सरकारनं शेतकऱ्याबद्दल तळमळीनं काही भूमिका घेतलेल्या आहेत, त्या मी स्पष्ट करणार आहे. शेतकऱ्यासाठी खरंच बोलतो, बरं बोलत नाही. शेत शासन आपल्या दारी या माध्यमातून
महाराष्ट्र सरकार गतिमान करण्यासाठी जनकल्याणाच्या काही वसा घेण्यासाठी योजना केल्या. त्यात 1245 महसूल मंडळामध्ये 12 छावण्या उभा शासनाने परवानगी दिली. त्यासाठी एक्सलन्स सेंटर काढण्याचा प्रयत्न केला. तसंच जो शेतकरी आत्महत्याग्रस्त होत होता त्याला वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या मजबूत करून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सला बळकटी करण्यासाठी प्रयत्न केला. कापसासाठी 500 व सोयाबीनसाठी 270 उत्पादक कंपन्या स्थापन करून धानाला 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्याचा 6 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल अशी तरतूद करण्यात आली. नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये या राज्यानं 5,700 कोटीची तरतूद त्यांचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या बँकेत जमा केला. प्लस आपल्या राज्यानं देखील त्यात ऍड करून डबल करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आणि केवळ 1 रुपयात पीक विमा केला. त्याबद्दल मी कृषी मंत्र्याचं अभिनंदन करीन आणि त्याबरोबर एक सूचना करीन की जसं 1 रुपयाला तुम्ही पीक विमा केला तसा 1 रुपयामध्ये पशुवैद्यकाचा देखील विमा जर केला तर शेतकऱ्याला अजून दिलासा चांगला होईल. आणि मुख्यमंत्री बहीण योजनेमध्ये मध्य प्रदेशला आम्ही गेल्यानंतर आम्हाला फार रिपोर्ट चांगला मिळाला. त्याला जर आपण इलेक्शनच्या विधानसभेच्या अगोदर अजून 1500 रुपये देतो म्हणून सरकार नवीन आल्यानंतर केलं तर अजून आपल्या बहिणी अजून खुश होतील. ती एक माझी सूचना आपण नमूद करण्याचा प्रयत्न करावा. माझी आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी न बनता उद्योगपती बनावं. अमेरिका ह्या जगातला कृषी प्रधान देश नाही तर उद्योग प्रधान देश असल्यामुळे जगावर राज्य करतोय आणि आमचा भारत हा कृषी प्रधान असल्यामुळे आम्ही मागासलेल्या यादीत राहतोय. शेतकऱ्याचा पोरगा इंडस्ट्रियलिस्ट बनला पाहिजे यासाठी सरकारनं शेतकऱ्याच्या मुलासाठी एक्सलन्स सेंटर उभा केली पाहिजे. ताकी ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री उभा करून एक शेतकऱ्याचा मुलगा शेती करत असेल तर दुसरा मुलगा इंडस्ट्रीची अवजार तयार करण्याची फॅक्टरी काढेल. त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज बसणार नाही. म्हणून शेतकऱ्याला त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की पाण्याची पातळी वाढली नाही. तर मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की पाण्याची पातळी वाढली. जलयुक्त शिवारचा इफेक्ट दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना अतिशय चांगला झालेला आहे. टीका टिप्पणी सरकार येते ती जातेली पण आपण सत्य गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून दुष्काळी भागातूनच मी येतो त्या भागातल्या पाण्याचा पोत वाढलेला आहे. तिथल्या जमिनीचं हे हो झाली प्रगती झालेली आहे. दुसरी गोष्ट मागेल त्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही योजना आणलेली आहे. त्या योजनेत देखील शेतकऱ्याला ग्रामीण भागात चांगला होतोय आणि या सरकारचं मी अभिनंदन करीन की नळगंगा दमगंगा योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या जवळजवळ 35,000 हेक्टर एकर जमीनला जी शेती ओलिताखाली येते तो प्रकार एक ऐतिहासिक प्रोग्रामचा निर्णय आपल्या जलसंधारण मंत्री फडणवीस साहेबांनी घेतलाय. त्याबद्दल अभिनंदन. तीच गोष्ट आमच्या कृषी मंत्र्यांचं देखील मी अभिनंदन करीन धनंजय मुंडेंचं की परवा एक टीव्हीला बातमी आली आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आणि भाऊ स्वतः ती शेतीमध्ये झोपण्याचं काम करून शेती करत होतं. त्यावेळेस त्यांना कळालं तेव्हा वाटते मुंडे साहेबांनी आमचे वाल्मिकांना करारांना फोन केला आणि तिथं 2 बैलाच्या जोडी घेऊन दिल्या. ह्या शेतकरी कृषी मंत्र्याचं मी अभिनंदन करतो. कारण अशी भावनिकता दर्द ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि शेतकऱ्याबद्दल हे सरकार शिंदे फडणवीस किंवा अजितदादा असेल प्रचारार्थच मी उभा नाही पण जे सत्य केलेलं चांगलं केल्याचं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की कृषी क्षेत्रात असेल टुरिझमच्या दृष्टीने देखील डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी अवेलेबल केलेला आहे. टुरिझमचा असेल शेतीच्या दृष्टीने अवजाऱ्यात सबसिडीत वाढ दिलेली आहे. आता अवकाळी इन्व्हायरमेंटल इफेक्टमुळे कृषी मंत्र्याला किंवा शासनाला दोष देता येत नाही. कोणाचंही सरकार येऊ द्या इन्व्हायरमेंटल इफेक्टचा परिणाम झाल्यामुळे शेतीवर हे होऊन जातं. त्याला आपल्याला फॅक्ट मध्ये परफेक्ट बदल करण्यासाठी काहीतरी उपाययोजना राज्य सरकारनं कराव्यात एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. तर या सरकारच्या 260च्या प्रस्तावावर मी या सरकारचं अभिनंदन करीन की अजून काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून हे करण्याचा प्रयत्न करून या सरकारनं शेतकऱ्याबद्दल युवकाबद्दल महिलांच्या बद्दल हे जे काम करण्याची भूमिका घेतली आहे त्याला मी समर्थन देऊन मी अभिनंदन करतो. 1 मिनिट लाड साहेब. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या 260चा दोन्हीचा प्रस्ताव आपण क्लब केला होता. त्यावर काही सन्मान्य सदस्य बोललेले आहेत. त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेब, प्रसाद लाड साहेब, तुमचं पण नाव आहे. नाही बोलले नाही पण नाव आहे आपलं आपल्या पक्षाकडून.
राम शिंदे साहेब, प्रवीणजी दटके, श्रीकांतजी भारतीय. आणि शिवसेनेकडून अंबादासजी दानवे साहेब आता बोललेत. एनसीपी कडून शशिकांत शिंदे साहेब, अरुण लाड साहेब, काँग्रेसकडून अभिजित वंजारी साहेब, राजेश राठोड साहेब. आता प्रसाद लाड साहेब, 11:15 वाजता या सभागृहाचं कामकाज थांबवायचं 11:45 आणि 12 वाजता नियमित प्रश्नोत्तराचा तास होईल. आपल्याकडे 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटात जर तुम्ही या 260च्या प्रस्तावावर बोलत असाल तर आपण बोलावं आणि 11:45 मात्र सभागृहाचं कामकाज तहकूब होईल. सन्मान्य सदस्य प्रसाद लाड साहेब. सभापती महोदय धन्यवाद. आजच्या या 260च्या प्रस्तावावर बोलण्याची आपण मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः सभागृहाचं मनापासून आभार मानतो. सभापती महोदय, की मी पुन्हा हेच म्हणेन की आपण आज हा सभागृहामध्ये प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा, विरोधी पक्षाचा, शेतकरी या विषयावर मांडला आणि खऱ्या अर्थाने बळीराजाला न्याय देण्याचं काम प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातले विधिमंडळ करत असतं. आणि प्रत्येक वेळेला विरोधकांनी फक्त सरकारवर टीका करावी आणि सरकारला टीकेचा धनी बनवण्याचा प्रयत्न करावा, परंतु खऱ्या अर्थाने आमचे सन्माननीय कृषी मंत्री धनंजयरावजी मुंडे यांनी मागच्या 2 वर्षात ज्या पद्धतीमध्ये काम केले ते खऱ्या अर्थाने प्रशंसनीय असं आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प देत असताना देखील बळीराजाला न्याय देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हाच आमचा दैवत आहे या भावनेतून राज्य सरकार काम करतं. आणि माननीय देवेंद्रजींनी देखील मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता उपमुख्यमंत्री असताना देखील ह्याच दृष्टीला आपला ध्येय आणि धोरण ठेवून राज्यामध्ये आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्याच्या पिकाला पीक विम्याचं कवच जे मिळालं, न भूतो न भविष्यतो असा निर्णय माननीय मुंडे साहेबांनी केला आणि 1 रुपयामध्ये पीक विमा कवच या ज्या पद्धतीने मिळालं, मला वाटतं की राज्यामध्ये विक्रमी असं पीक विम्याचं नोंदणी झाली आणि शेतकऱ्याला देखील त्याचा फायदा झाला. याची देखील नोंद घेऊन आपण सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि माननीय मंत्री महोदयाचं देखील. शेतकरी सन्मान निधीच्या बाबतीत असेल, सभापती महोदय मला संरक्षण द्या. शशीभाई मला त्रास. शिंदे साहेब ऐका, शिंदे साहेब, सन्माननीय सदस्य शिंदे साहेब, आपल्याला जे बोलायचं असेल ते आपल्या उत्तरात बोलावं. तर मला संरक्षण द्या सभापती महोदय. बोला आपण बोला. त्याचप्रमाणे शेतकरी सन्मान निधी देखील असेल, शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम असेल. मला आठवतंय 2015 पासून ही प्रक्रिया राज्याचे तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरू केली आणि पणन आणि कृषीच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची सुरुवात केली. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये, पुणे असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, ठाणे असेल, वेगवेगळ्या ठिकाणी पणनच्या माध्यमातून शेतकरी आठवडी बाजार केला आणि हे करत असताना ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा एक भाग म्हणून मी देखील त्यामध्ये काम केलेलं आहे. आज देखील आम्ही सातत्याने काम करत असताना यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की 2015 सालापासून मुंबईमध्ये 13 आठवडी बाजार भरवण्याचं काम शशिकांत शिंदे साहेब मी करतोय आणि वार्षिक जवळजवळ 100 कोटीपर्यंतचा व्यवसाय माझ्या आठवडी बाजार मी मुंबई अभियानच्या माध्यमातून होतोय आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय. सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेब, आता आपण ऑनलेग राहा. सभागृहाची बैठक आता स्थगित होते आहे. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता सुरू होईल.